वेलकम बॅक टू एलियानास किचन। आज आपण घरच्या घरी कोणतंही महागडं सामान न वापरता एकदम सोप्या पद्धतीने मिल्क पेढा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी हलवायाच्या दुकानात मिळतो ना तसाच बनवून तयार होतो। तर यासाठी ना एक पॅन घेतलेला आहे, थोडासा मोठा आणि जाडबुडाचा पॅन घेतला। हा गॅसवर ठेवण्याच्या आधी यामध्ये 2 चमचे वितळलेलं तूप घालायचं आहे आणि 1 कप मी यामध्ये दूध घेतलेलं आहे। तूप आणि दूध व्यवस्थित मिक्स करायचं। लक्षात घ्या पॅन अजूनही गॅसवर ठेवलेला नाही। आता यामध्ये 1 चमचा दुधावरची साय घालायची आहे, यामुळे हे पेढे अतिशय सॉफ्ट बनवून तयार होतात। ही साय ह्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये 2 कप मिल्क पावडर घालायची आहे। 1 कप दुधासाठी 2 कप मिल्क पावडर एकदम परफेक्ट प्रमाण आहे। या प्रमाणामध्ये तुमचे पेढे अगदी पहिल्यांदा देखील बनवत असाल ना तरीही अजिबात चुकणार नाही। तर थोडी थोडी मिल्क पावडर मी 2 बॅचेसमध्ये या दुधामध्ये मिक्स केलेली आहे आणि आता ही प्रथम आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर हे पहा मी व्यवस्थित मिक्स केलेली आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि हा पॅन यामध्ये ठेवायचा आहे आणि याच्या गुठळ्या मोडत मोडत आता आपल्याला ह्याचा मावा बनवून तयार करायचा आहे। तर हे पहा एक 5 मिनिटांमध्ये दूध अशा प्रकारे आटलेलं आहे। मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। लो टू मीडियममध्ये सर्व प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत एक 7 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता तर ह्याचं असं घट्टसर स्वरूपाचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हा मावा हे पॅन देखील सोडत आहे, ह्याला तूप रिलीज झालेलं आहे। या पॉईंटला गॅस बंद करायचा आणि हा मावा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। मी 1 चमचा वेलची पावडर आणि साखर यामध्ये घातलेली आहे। माझ्यासाठी एवढं गोड पुरेसं आहे। तुम्हाला आणखीन गोड आवडत असेल तर तुम्ही या पॉईंटला अजून साखर ॲड करू शकता। आता हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे पेढे आपल्याला करून घ्यायचे आहे। तर हे पहा मी रेग्युलर साईजचे पेढे बनवत आहे, जसे हलवायाच्या दुकानामध्ये साईज असते। तर असं हातावर गोळा करायचा, मध्यभागी बोटाने थोडंसं प्रेस करायचं आणि थोडे शोसाठी आपल्याला डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत। तर आपला पेढा तयार झालेला आहे। तर हे मिश्रण ना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पेढे बनवा, म्हणजे पेढ्याला अजिबात क्रॅक जात नाही। थोडंही मिश्रण कोमट असेल ना तर पेढे बनणार नाही, सगळं बाजूनी पेढ्याला क्रॅक जाईल। तर हे पहा अशा प्रकारे दोन्ही हाताच्या मध्ये गोळा घ्यायचा, याचा राऊंड करून हाताच्या मध्ये हा दाबून घ्यायचा आणि ड्रायफ्रूट लावून आपले एकदम पांढरे शुभ्र दुधाचे पेढे तयार झालेले आहेत। एकदम झटपट घरगुती साहित्यामध्ये बनवून तयार होतात। तर एकदा ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि बाजारातून एकदम महागडे पेढे विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी हायजिनिक पद्धतीचे हे पेढे तयार करून पहा। तर हे पहा पेढे एकदम सॉफ्ट झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।